तर मला 2 महिन्यापूर्वी कमेंट्स आल्या होत्या साबुदाण्याची खिचडी बनवा आणि त्याची रेसिपी टाका ताई म्हणून। आणि आज मी बनवला माझ्या पद्धतीने हा साबुदाण्याची खिचडी। रात्री साबुदाणा भिजायला टाकलेला बरं का आणि छान भिजलाय। आता साबुदाणा म्हटलं की फक्त साबुदाणाच काय घशातून खाली उतरत नाही, म्हणून त्याच्यासोबत मी इकडे उपवासाचे जे चकली असतात आपला बटाटा आणि साबुदाणा मिक्स ते चकल्या इकडे फ्राय करून घेतले आणि तेल खूप होईल म्हणून मी ते तेल काढलंय। असं नाही की तेल फक्त साबुदाण्याला जेवढं लागेल तेवढंच टाकलं। आता इथे मी हे बटाटे जे आहेत ते कच्चेच त्याला वरची साल काढून या आकारामध्ये कापून घेतलेत आणि या तेलामध्ये याला चांगलं लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। आणि तत्पूर्वी मी इथे खात कामं करते। माझा उपवास नाही आहे, अक्षयचाच आहे, पण असं आहे की मी उपवास त्याचा असला तरी ज्या दिवशी असतो त्या दिवशी जेवण बनवत नाही। मी पण साबुदाण्याची खिचडी खाते, म्हणजे माझाही असंच होतो म्हणा। आणि इथे मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्यासोबत 4 ते 5 हिरव्या मिरच्या पण वाटून त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घ्यायचेत। कधी कधी मी काय करते, हिरव्या मिरच्या कापते आणि मग मी त्या बटाट्यामध्येच त्या मिरच्यांना पण फ्राय व्हायला ठेवते, पण आज मी वाटण बनवते। आय मीन शेंगदाण्यासोबत हिरव्या मिरच्यांचं पण वाटण केलं आहे। चवीनुसार मीठ टाकून हे वाटण यामध्ये टाकायचं आहे। साबुदाण्याला पण चांगलं म्हणजे रात्री भिजायला टाकलेलं तो एकमेकाला चिकटून बसतो, त्याला सुट्टा करून ह्या कढईमध्ये मी टाकलं आहे आणि चिमटीने व्यवस्थित ह्याला असं परतवायला जमतो म्हणून चिमटीने असं 1-2 मिनिट तरी ॲटलिस्ट बारीक गॅसवरती ह्याला खालीवर असं करून घ्यायचं, परतवायचं। तर हे असं पूर्ण एकजीव झालं ना, मग नंतर याला झाकण लावून ठेवायचं 1-2 मिनिटानंतर। परत काढायचं आणि परत परतवायचं आणि परत झाकण लावायचं, म्हणजे खालचा भाग वरती वरचा भाग खाली जाऊन मग दोन्ही बाजूनी चांगलं हा फुलतो आणि खूप छान आतून त्याचा कच्चापणा जातो निघून आणि तेव्हाच तो साबुदाणा खायला पण टेस्टी लागतो बरं का। तर माझं झालंय ऑलमोस्ट साबुदाणा रेडी, साबुदाण्याची खिचडी रेडी झाली आहे। आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते। इकडे माझा नवरा भुकेने व्याकुळ झालाय। तर असा हा साबुदाण्याचा खिचडी बनून रेडी आहे। आणि एका बाउलमध्ये मी दही पण घेते, त्यामध्ये साखर वगैरे टाकून आणि जरा सजावट करतोय माझा नवरा इकडे चकल्या पण ठेवून। या खायला। तुम्हाला पण साबुदाण्याची माझी खिचडी आवडली असेल लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण कंजूसी करू नका। थँक्यू माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। बाय बाय।